सर नमस्ते. नमस्ते. तुमचा परिचय द्या. माझं नाव विवेक रमेश शेळके. ओके. मी राहायला इथे पुण्यामध्ये आहे, पिंपळे निलखमध्ये. हा पूर्ण सिटीचा भाग आहे, म्हणजे ते पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. नाही शेती हाता विषय सोडूनच द्या. शेतीविषयी सोडून. आणि तुम्ही जर आता आज आपण पाहिलं सकाळ सकाळ आपण पाहतोय सगळं हे तुम्ही असं टेरेस गार्डन केलं. म्हणजे पाठीमागं जर पाहिलं तर प्रत्येक पिकं तुम्ही लावलेत त्याच्यामध्ये. टेरेस गार्डन करण्याचं कारण काय? कोरोनामध्ये फक्त भाजी घेण्यासाठीच बाहेर पडायला लागायचं. हां मग नंतर विचार केला की आपण टेरेस गार्डनच, आपण स्वतःकडे टेरेस आहे हां तर आपण मग थोडं हे करून टेरेस गार्डन हे स्ट्रक्चर स्वतः बी बनवून. असं काय वापरलं तुम्ही याला की एवढी याची किंवा पिण्याची क्वालिटी दिसते? मी याला एससीटी वैदिकचे SSM जे आहे हां. आणि ह्युमस गोल्ड अच्छा. आणि कृषी अमृत ओके. आणि RNPH चे एक बॅग टाकलेली आहे, म्हणजे आधी गेल्या वर्षी. म्हणजे एक एक पुडी जी होती ती टाकली. एक गेल्या वर्षी टाकलेली आहे. ओके. आता मला सांगा ना, हे कोण काय आहे हे जे तुम्ही लावले? ब्रोकोली. हे ब्रोकोली आहे. काय तुम्हाला तुमच्या टेरेस गार्डन मध्ये तुम्हाला बदल नाही दिसला? ना, खूप फरक आहे. म्हणजे जर SSM टाकलं हां तर तुम्हाला काही बघायचीच गरज लागत नाही. ओके. म्हणजे जर तुम्ही काय लावलं तर हां. फक्त काढायचं, बाकी मध्ये स्प्रे वगैरे काय करायला लागत नाही. मी तर असं ऐकलं की तुम्ही आता पालेभाज्या सुद्धा खूप कमी हो. आणताय. हो. म्हणजे जे काय पिकतंय ते घरच्या घरीच खायचं. नाही, टेरेसवरच सगळं पिकतंय आमच्या जवळ, आम्हाला बाहेरनं काही घ्यायलाच लागेल. या मिरचीमध्ये जर पाहायला गेलं आता सगळं याच्यामध्ये तर अशा सगळ्या मिरच्या लागल्यात बघा याच्यामध्ये. बघा ना आता आता खूपच कमी हां. मिरच्या. बर भरपूर मिरच्या असायच्या. भरपूर मिरच्या. हां. किती या दिवस आता झाले 6 याला? महिने झाले. 6 महिने झाले. याला 6 महिने झाले लावून. बर. आता मला सांगा ना, 6 महिन्यामध्ये तो अनुभव सांगा ना, जे तुम्ही आता मिरची बाहेरून आणण्याची गरजच नाही नाही, पडली. कधीच नाही आणले, विषयच नाही. बर. क्वालिटी काय याची, टेस्ट काय? क्वालिटी तर एवढी की ठेवा तुम्ही महिनाभर 2 महिने, याला काहीच होणार नाही. काहीच होणार नाही. क्वालिटी. याला 1.5 महिना झालाय. काय बोलता? टोमॅटोला. हो, टोमॅटोला? मी काढून 1.5 महिना झालाय. हां. पण हा जागेवर सुकतो, हां. पूर्ण वाळतो. याची पावडर होती बर. पण हा सडत नाही, नासत नाही. काहीच होत हा नाही. टोमॅटो. हो, याला काय म्हटलं जातं? चेरी म्हणजे टोमॅटो. चेरी चेरी टोमॅटो. टोमॅटो तुम्ही ते पण होते खूप. तुम्ही ते आता पहिला जो भार होता त्याच्यामध्ये होते, आता आम्ही काढले ते. हां. बटाटले काल काही राहिले. हे 1.5 महिन्यापूर्वी आम्ही काढली होती. हा जांभळा कोबी. जांभळा कोबी. सर याची क्वालिटी बघा ना किती खतरनाक आहे. खाली तुम्ही SSM टाकले बघा हे सगळं. SSM टाकलं. म्हणजे एक ठिकाणी तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी बघितलं तर खाली तुम्ही SSM आणि वरती जर बघितलं क्वालिटी नंबर 1 आहे. हा, एवढी वेगवेगळी तुम्ही पिकं केलेत त्याच्यामध्ये. टोमॅटो आहे. अच्छा, हे टोमॅटो फक्त लावले. रोप लावलेले हे. अच्छा, हे रोप लावले. फक्त रोप लावले ह्याला. बाकी किती दिवसाचं आहे? काहीच केलेलं नाही. हे आता 3 आठवड्याचे. 3 आठवड्याचं आहे. हे शिमला मिरची शिमला आहे. मिरची. अच्छा. लाल पिवळी हिरवी. ती शेडनेट शिवाय येत नाही. शेटनेशिवाय येऊ शकत नाही. शेडनेट बर. शिवाय येऊ शकत नाही. मग आम्ही हां. लावली ती आता. आपल्याकडे आधीची आहे, अजून ठेवली मी. ओके. तर ती आहे. आणि ही लाल पिवळी हिरवी, ती रेड कलरची शिमला मिरची आहे. अच्छा. आता बाजारात घ्यायला गेले तर खूप महाग मिळतात ह्या. परंतु इथल्या इथं तुम्ही आता हे केलंय. असं कच्ची जरी खाली तरी हां. हरभरा खाल्ल्यासारखी. एवढी सुंदर आहे. एवढी सुंदर आहे. हे काय केलंय तुम्ही हे ही सगळं? वांगी, ही आधीचीच वांगी. हे आधीच्या आता 6 महिने झाले वांगी लावली. हे लावलेली आहे. हां. आता याला फुल चालू आहे बघा. आता आपण जर जवळून पाहिलं तर याला तर फुल चालू आहे बघा. वांगी. तिथे वांगी पण लागली. इथं तुम्ही हा नवीनच प्रयोग केलाय. स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी. हा स्ट्रॉबेरी. मागे पण लावली होती, आली होती छान. अच्छा. आली होती. स्ट्रॉबेरी दुसरी शक्यतो वेळ दुसरी वेळ आहे. हां. स्ट्रॉबेरी शक्यतो आपल्याकडे येत नाही. नाही नाही. सातारा साईडला इकडे भरपूर चांगल्या प्रमाणात चालते. हां. परंतु तुम्ही इकडे सक्सेस करून नाही दाखवले. नाही, खूप येत होतं. हां? म्हणजे एकायला तरी 8-10 तरी येत होतं. तुम्ही हेच आणि मी ग्रो करायला पण ठेवली. सीलिंग ट्रे मध्ये पण मी ठेवली ग्रो करायला. परत नवीन रोप लावायला. आज झेंडू जवळपास 6 महिने झाले कंटिन्यू चालू. दसऱ्याला मला ह्याची फुलं, खूप फुलं लागली होती. 50 एका झाडाची 100 फुलं लागली होती. हां. याला 50, त्याला 100 अशी. मी दसऱ्याला नाही आणली, दिवाळीला नाही आणली फुलं. मी हीच वापरत. बघा आता हे वरती तुम्ही हा लावला शेवगा लागला. हो, शेवगा. थोडंसं आम्हाला सांगा ना की हे कसं तुम्ही मॅनेजमेंट केलं आता? नाही, याला सुद्धा SSM कृषी अमृत सगळं याला सुद्धा हे काही तुम्ही SSM टाकलंय त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही वाढवलंय. वाढवलं. म्हणजे तुम्हाला बाहेर शेवगे शेंगा घ्यायला जायची गरज नाही, नाही. आता काही गरज हा? आता हे काय लावलंय? लिंबाचं झाड. लिंबाचं झाड आहे. हे का? तर मी छोटं रोपटं मिशोवरनं मागवलं होतं. बर. ते मी प्रयोग म्हणून केलं, पण ते सक्सेस झालं. हे काय लावलं सर? आता हे बीन्स येते. ओके. हे बघा, हे खाली पूर्ण तुम्ही SSM टाकलेलं आहे. तर हे कारलं लावले बघा तुम्ही. हा? कारलं पण म्हणजे तुम्हाला बाहेर काही जायची गरज नाही. नाही. वेलवर्गीय, कारलं, दोडका, परत आपल्याकडे हे पण आला होता मागची, कोहळा पण आला होता. कोहळा पण आला होता. कोहळा पण आला होता. अरे वा. काकडी, सगळे पिकं तुम्ही लावले. सगळं लावलं. हे जर पाहिलं तर एवढी सुंदर पानं आले त्याच्यामध्ये. काय वाटतं हे सगळं पाहून तुम्हाला काय नाही, वाटतं? नाही. खूप हा? आम्हाला अशी खूप म्हणजे आम्ही ही जी- पिकवतो, वरचं ताजं तोडतो, खाली जाऊन म्हणजे खातो आणि हा. इतकं म्हणजे फ्रेश खाल्ल्याचा आनंद, एक पॉझिटिव्हिटी वेगळीच असते. म्हणजे शेतामध्ये सुद्धा लसूण येत नाही एवढा सुंदर लसूण तुमच्या भागामध्ये पिकलंय बघा ना तुमच्या टेरेसवरती. हा? म्हणजे हे टोटली तुम्ही पुण्यामध्ये पिकवताय सगळं हो, करताय पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये. तर काय वाटतं SCT बद्दल तुम्ही काय सांगा सगळे? नाही SCT मध्ये निदान लोकांनी आता भाज्या तरी घरी
करावेत. हा 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 खर्च काही नाही जास्त, हा. परंतु तो जो माल मिळणार आहे तो इतका सुंदर आणि चविष्ट मिळणार आहे की अख्ख्या पुण्यामध्ये नाही कुठंच मिळणार नाही. म्हणजे जे लोक टेरिस गार्डन मध्ये हे भाज्या पिकवल्या जातात त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी एकदम एसिटी वैदिक पर्याय आहे. वैदिक पर्याय आहे. काय सांगाल पुणे जिल्ह्यातले जेवढे पण शेतकरी आहेत सिटी मधले आणि ज्यांना अशी आवड आहे तुमच्यासारखी, काय सांगाल तुम्ही? हे म्हणजे सिटी वैदिक वापरल्याशिवाय भाज्या करूच नये हा आणि कुठलीच गोष्ट म्हणजे शेतीही करू नये. असं आहे ना? माझी शेती पण आहे तिकडे, ओके. त्याच्यातही मी सिटी वैदिक पूर्णपणे वापरतो. तुम्ही मगाशी हे पण सांगत होता सर मला की रोगराई नाही, काही नाही, काहीच नाही. एकदा लावून दिलं टेन्शन नाही, टेन्शन नाही. विशेष म्हणजे फवारणी पण नाही. नाही, काहीच नाही केलेलं. तुम्ही किती दिवसाला याला टाकता समजा एसएसएम किती दिवसाला टाकता? SSM 15 दिवसाला थोडं थोडं टाकतो बाजूने बस. म्हणजे ज्यावेळेस वाटेल बा तुम्ही इथे हा. येता त्यावेळेस तुम्ही टाकून 2 जाता. आठवड्याने. एसएसएम ची खरी ताकद आहे का? जबरदस्त टाकतो. अगदी धन्यवाद सर दोघांचं पण, धन्यवाद, थँक्यू.